नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं आज सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की बऱ्याच लोकांची टीका अशी आहे की ब्राह्मण समाजाने खोटा इतिहास लिहून तो त्यांच्या फायद्याचा इतिहास लिहिला आणि त्यांचा फायदा करून घेतला आणि दुसऱ्या लोकांना तुच्छ लेखलं. हा आजचा विषय आहे. आता ब्राह्मण समाज हा कधी राज्यकर्ता नव्हता किंवा राजा नव्हता. ब्राह्मण समाज हा मांडलिक होता. म्हणजे तुमचे भोरचे पंत सचिव, औंधचे पंतप्रतिनिधी किंवा तुमचे मलकापूरचे पंत अमात्य किंवा तुमचे तासगाव, मिरज, सांगलीतले पटवर्धन किंवा इचलकरंजीचे घोरपडे, ही जी सगळी ब्राह्मण हे होते, ही सगळी पेशव्यांचे अंकित होते. शाहू महाराजांचे पण नाहीत. आणि पेशवे हे छत्रपतींचे मांडलिक होते आणि त्यांच्या हाताखाली काम करत होते. आता छत्रपती जे होते किंवा इतर ठिकाणी, म्हणजे आता तुम्ही ग्वाल्हेर घ्या, बडोदा घ्या किंवा तुमचं होळकर घ्या किंवा देवासचे राजे घ्या किंवा इतरही याच्यातले निजाम हे सगळे राजे घ्या तुम्ही. या सगळ्या राजांना राजांच्या पदरी जे ब्राह्मण होते हे कधी राजे नव्हते. हे त्यांच्या पदरी दिवाण होते, त्यांच्या पदरी पेशवे होते, त्यांच्या पदरी इतर गोष्टी करत होते. जसं अण्णाजी पंत हे महसूलामधले एकदम एक्सपर्ट होते, त्यामुळे ते अनाजी पंत होते. आणि अनाजी पंतांवर आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत. आणखीन त्यांच्याबद्दल आपण बोलणार आहोत. काय तर आज तो विषय नको, पण हे ब्राह्मण लोक, ही सगळी लोक ही कायम ह्या लोकांच्याच हाताखाली होते. आता ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असा जो आरोप आहे, ह्या आरोपाचं मी समूळ खंडन करतो. ब्राह्मण जेव्हा खोटा इतिहास लिहित होते त्यावेळेस हे राज्यकर्ते जे राजे होते, जे प्रामुख्याने क्षत्रिय समाजाचे होते किंवा आपल्या महाराष्ट्राच्या भाषेत बोलायचं म्हटलं तर मराठा समाजाचे होते. एक तुमचे इंदोरचे होळकर सोडले तर सगळेच मराठा होते. तर हे मराठा जे राजे होते हे राज्यकर्ते होते. यांच्या हाताखाली ही ब्राह्मण लोक होती. यांच्या नजरेखाली तुमचा इतिहास लिहिला जात होता. मग ब्राह्मणांनी जेव्हा इतिहास लिहिला त्यावेळेस त्यांनी कधी छत्रपतींना नावं ठेवलेली नाही आहे, मराठा समाजाला नावं ठेवलेली नाही आहेत. ब्राह्मणांनी मराठा समाजाला मराठा समाजाला राज्यकर्तेच मानलेलं आहे किंवा आता हा राज्याचा भाग झाला. तसंच ग्रामीण भागात म्हटलं तर ब्राह्मणांनी पाटलांचं नेतृत्व हे पत्करलेलंच होतं, देशमुखांचं नेतृत्व हे पत्करलेलंच होतं. देशमुख ब्राह्मण खूप कमी होते, पाटील खूप कमी आहेत त्या मनाने. तर ह्या सगळ्यांचा विश्वास ब्राह्मणांवर होता. म्हणून ब्राह्मणांना कुलकर्णी हे पद होतं. आणि ते कुलकर्णी हे पद का होतं तर ते त्या गावाचा किंवा त्या क्षेत्राचा लेखाजोखा लिहित होते. दिवाण त्याचा लेखाजोखा लिहित होते. आणि त्या काळातले जे काही बाकीचे इतर विद्वान होते, हे विद्वान त्यावेळीचा तो सगळा जो इतिहास आहे तो लिहित होते. म्हणजे त्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला, रोजनिशी लिहिली जायची. आणि ती रोजनिशी लिहिल्यानंतर ती संबंधित दिवाण आणि त्या दिवाणाच्या ह्याच्यानंतर राजाला दाखवून काय, आणि त्यांच्यानंतर आणखीन काही 2-3 लोक असायचे की जे सगळेच ब्राह्मण असायचे, अशातला भाग नाही. आणि त्याच्यानंतर ते फायनल व्हायचं. म्हणजे ते दप्तर म्हणतात ना, त्याच्यामध्ये त्यांचे हिशोब दिसतात. आणि बाकीचा हा इतिहास रोजच्या रोज काय होतं, आजही आपले पंतप्रधान काय करतात, राष्ट्रपती काय करतात, ह्याची रोजनिशी लिहिली जाते. आणि अशी रोजनिशी त्यावेळेस पण लिहिली जात होती. आणि ती लिहून त्याला बखर म्हणत असत. आणि ते बखरीमध्ये ते जतन केलं जायचं. म्हणजे आज जे बखरींमध्ये तुम्ही बघतात, म्हणजे कोणीही बखरी उघडून बघतं, आणखीन त्याच्यावर अभ्यास करून त्याच्यावर इतिहास लिहिला जातो. तर ह्या बखरीचं जतन
ह्या सगळ्या राजांनी केलेलं आहे. म्हणजे एका राजाने केलं तर दुसऱ्या राजाने पण त्याचं तपासलेलं आहे. आणि समजा ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला तर मग त्यावेळेस ते जे राज्यकर्ते होते, ते जे राजे होते, त्यांनी तर कसा इतिहास मान्य केला? खोटा इतिहास, एखादा माणूस स्वतःच्या बद्दलचा खोटा इतिहास, आणि खोटा इतिहास काय लिहिला त्यांनी? मला हेच कळत नाही. आणि खोटा इतिहास म्हणजे दादोजी कोंडे हे शिवाजी महाराजांचे गुरु होते असं म्हटलेलं आहे. आणि ते गुरु होते हे सगळ्या जुन्या बखरींमधनं त्याचं हे आहे. किंवा आता त्यांनी गुरु हा स्पेसिफिक जरी शब्द वापरला नसेल तरी ते त्यांचे मास्तर होते, त्यांना त्यांच्या शिकवणी होती, आणि हे शहाजी महाराजांनी त्यांना सांगितलेलं आहे. काय, आणि आजही तुम्ही जुन्नरला गेलात तर जुन्नरला तुमचं दादोजी कोंडदेवांचा मोठा वाडा आहे तिथे. काय, मग समजा दादोजी कोंडे एवढं मोठं प्रस्थ नव्हते तर मग त्यांना एवढा वाडा जुन्नरमध्ये का बांधून दिला शहाजी महाराजांनी किंवा त्याच्यानंतर शिवाजी महाराजांनी? आणि त्याच्यानंतर का त्यांनी, आणि त्याच्यानंतर दादोजी कोंड्यांचं तुम्ही बघितलं तर दादोजी कोंडदेवांनी एक वय झाल्यानंतर त्यांनी त्या बाकीच्या ह्याच्यातनं रिटायरमेंट घेतली होती, पण मार्गदर्शन करत होते. तर म्हणून ते गुरु नाही. म्हणजे हा खोटा इतिहास आम्ही लिहिला, ब्राह्मणांनी लिहिला, हा अत्यंत खोटी गोष्ट आहे. त्याच्यानंतर रामदास स्वामींबद्दल सुद्धा एक, म्हणजे रामदास स्वामी हे हेर होते वगैरे औरंगजेबाचे वगैरे, ही अत्यंत म्हणजे कुठून याचे कुठे पुरावे नाही आहेत. काय, आणि उलट रामदास स्वामींनी तर खूप मोठ्या प्रमाणावर शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलेलं आहे. पण हे कधी कोणी राजे झाले नाहीत, एक लक्षात घ्या. जसं तुम्ही बघितलं की बऱ्याचशा लोकांनी, म्हणजे आता तुम्ही बघितलं तर तुमचे शिंदे, होळकर, हे देवासचे पवार किंवा बडोद्याचे गायकवाड, ह्या लोकांना तर साताऱ्याला किंवा कोल्हापूरला वगैरे राजमहालाच्या गेटच्या आतमध्ये यायला परवानगी नसायची. तुम्ही कुठलीही बखर उघडा, त्याच्यामध्ये ह्या गोष्टी दिलेल्या आहेत, कळलं. पण जशी पेशवाई खालसा झाल्यानंतर ह्या लोकांनी सगळ्यांनी स्वतःला स्वयंघोषित राजे केलं. श्रीमंत म्हणजे ग्वाल्हेरचे ते राजे झाले, इंदोरचे राजे झाले, पवार वगैरे, हे सगळे ही लोक राजे झाले. पेशवे शेवटपर्यंत लढले, ते कधी राजे झाले नाहीत. आणि त्यांनी अगदी शेवटपर्यंत छत्रपतींना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न सुद्धा भरपूर केला त्यांनी. काय, तर याच्यामध्ये ब्राह्मणांनी खोटा इतिहास काय लिहिला? ब्राह्मणांनी कायम छत्रपतींना छत्रपतीच म्हटलेलं आहे, एखाद्या सरदाराला सरदारच म्हटलेलं आहे. मग तुम्ही ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला असं कसं म्हणतात ते? आणि समजा ह्या लोकांचा विश्वास नसता तर त्यांनी ब्राह्मणांना बकरी लिहायला का दिल्या असत्या? म्हणजे तुम्ही ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला आणखीन हे सगळं म्हणून तुमचे जे त्यावेळेसचे छत्रपतींचे वगैरे राजे होते यांच्यावर अविश्वास दाखवतात किंवा ह्यांचं हे कर्तृत्व शून्य होते असं तुम्ही दाखवायचा प्रयत्न करतायत. काय, याच्यामुळे तुम्ही ब्राह्मणांची पत कमी होत नाही आहे, पत छत्रपतींची कमी होती आहे, क्षत्रिय राजांची कमी होती आहे. आज मला तुम्ही सांगा की एवढी सगळी जी लोकं आहेत या सगळीकडे आजही त्यावेळेसच्या ब्राह्मण सरदारांचे वंशज आहेत ना, आणि आजही त्यांना त्या गादीचा मान आहे. तुमच्या ग्वाल्हेरमध्ये, इंदोरमध्ये, कोल्हापूरमध्ये, तुमच्या साताऱ्यामध्ये आहे, फलटणमध्ये आहे, पोतनीस, हे जे हे आहे, हे ह्याच सगळ्या राजांनी तिथे ब्राह्मणांना दिलेलं आहे. तर ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला हे अत्यंत चुकीचं आहे. याच्यावर डिबेट होऊ शकतं, आणि आपण आमच्या ब्रह्मसत्य यूट्यूब चॅनलवर डिबेट करू उगीच. आणि ब्राह्मणांना बदनाम करायचं कारण काय? ब्राह्मणांनी छत्रपतींना बदनाम करून किंवा राजाला बदनाम करून स्वतःला सर्वश्रेष्ठ म्हटलेलं नाही आहे. पेशव्यांनी कधीही स्वतःला छत्रपतींपेक्षा सर्वश्रेष्ठ म्हटलेलं नाही आहे, कळलं का? पेशव्यांनी जेव्हा आटकीपार झेंडे लावले, सगळीकडे झेंडे लावले, ते तिथे राहून त्यांनी स्वतःला राजा म्हणून घेतलं असतं, पण आणि आज इतिहास वेगळा झाला असता, पण त्यांनी तसं केलं नाही.
त्यांनी कायम छत्रपतींना मुजराच मारला, कालही मारला, आजही मारणार आणि उद्याही मारणार. शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना जे ज्यांच्याबद्दल लिहिलेलं आहे हे ब्राह्मणांनीच लिहिलेलं आहे आणि चांगलंच लिहिलेलं आहे, कुठे वाईट लिहिलेलं नाही आहे. त्यामुळे ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिला हे दादांत खोटं आहे. काय हे आत्ता हे जे पुरोगामी युनिव्हर्सिटी आहे पवारसाहेबांची, त्याच्यातनं निघालेले हे सगळे नव इतिहासकार आहेत. त्यामुळे ब्राह्मणांनी कधीही खोटा इतिहास लिहिला नाही. आणि जे ब्राह्मणांनी खोटा इतिहास लिहिलेले म्हणतात त्यांना तरी खरा इतिहास माहिती आहे का? आज एवढंच. धन्यवाद.